हॅलो गाईज, आय एम मेघना आणि मी चालले आहे नाशिकला. रक्षाबंधन आहे त्यामुळे आणि आम्ही चाललो आहे 4 जण, आई, बाबा, दीदी आणि मी. आणि मी गाईज रुमाल यामुळे लावला आहे की आम्ही जनरलमध्ये चाललो तर ते वॉशरूम तिथंच होतं. तर त्या वासाने माझं डोकं आउट होतं. तर तुम्हाला माहितीच असेल वास किती घाण येतो. मग मला बसून कंटाळा, तर मी डोरमध्ये आले आणि व्ह्यू एवढा खतरनाक होता, मी सांगू नव्हतं शकत. खूपच छान होता तो व्ह्यू. इकडून तिकडून जागा बदली करत ह्या सीटवरून त्या सीटवर बसून सगळ्या लोकांचं डोकं खाऊन त्या पोरीचं सुद्धा डोकं खाल्लं होतं मी. आणि मग माझी हालत तर खूपच बेकार झाली तरी पण. तर ही आई नुसती बाबाला म्हणत होती बसून घ्या, पण बाबा पण बसायचं नाव नव्हते घेत. मग मलाच कंटाळा आला, मी सुटले ट्रेनमध्ये, इकडं तिकडं फिरायला लागले. जरासं काय खायला बियायला घेतलं, शेंगा घेतल्या, ओल्या शेंगा आणि सुक्या शेंगा, मला ते खूप आवडतं. आणि गाईज हा व्ह्यू बघा, सिरियसली गाईज किती खतरनाक वाटतोय. पावसाचं सीझन तर मला अशा व्ह्यूमध्ये तर फक्त वाटतं मी फोटोच काढत बसू. दीदीला बोलले चल आपण बाहेर जाऊन फोटो काढू, पण ती लगेच हसायला लागली. आणि मग मी बसले एका पोरीच्या बाजूला, लहान होती ती, व्ह्यू बघायला बसले होते. मी काय तिच्यासोबत गप्पा मारत नव्हते बसले. आणि माझ्या डोळ्यात पण जात होतं तिथं खिडकीच्या इथून एवढं गंद डोळ्यात गेलं ना माझा कचरा काय सांगू. मग नंतर दीदीसोबत गप्पा मारून टाईमपासचं इकडच्या तिकडच्या बाता करून नाशिक येतच होतं जवळ. तेवढ्यात लगेच एक सीन झाला आमच्यासोबत. गेस वॉट काय, मी सांगू नाही शकत. TC आलता गाईज, TC आलता. आणि गाईज आम्ही चढलो होतो रिझर्वेशनच्या डब्यात, कारण का 3च तासाचा प्रवास असतो. आणि आम्ही आलतो तर त्याच्या ट्रेन पण आलत्या, आम्ही पुढं चालू म्हणून आम्हाला ना इलाजाने चढावं लागलं. मग नंतर ही दीदी अजून स्वतःच पैसे द्यायला जात होते त्याला की बाबा जाऊ द्या. मग नंतर तो बोलला की पुढं जावा. आम्ही तसं पण त्याला सांगितलं की आम्ही आता उतरू नाशिकला आणि 5च मिनिटावर नाशिक होतं वाटतं, 5-10 मिनिटावर. मग आम्ही सगळे पुढच्या डब्यात गेलो, तिथंच उभे राहिलो डोरमध्ये. आणि गाईज तिथंच सिरियसली वॉशरूमचा वास येत होता आणि मला तर जाम इरिटेड होतं त्या वासाने. मग आम्ही थांबलो आणि आमच्यासोबत अजून जरा 2-3 जण होते बाकी. आम्ही डोरच्याच इथं थांबलो. तेवढं TC लगेच आला आणि बोलला ठीक आहे इथून उतरून जावा म्हणे नाशिकला. म्हटलं हां आम्हाला तिथंच उतरायचं. आणि मग नंतर नाशिक आलं 5 मिनिटं. आणि हा बघा माणूस माझ्या चरणाशी बसला होता म्हणजे तो डोरमध्ये बसला होता आणि मीच पुढं होते गाईज, आणि सगळे माझ्या मागं होते, सगळी पब्लिक. मग नंतर आज जसं तसं करत आम्ही उतरलो नाशिकला फायनली. ती आई बघा पाठीमाग कशी डोक्यावर गोणी घेऊन चालते. आणि नंतर बार्गनी करून रिक्षावाल्यासोबत कमी करा करून आम्ही बसलो रिक्षात. आणि बाबासाहेब, आणि जोपर्यंत नाशिकला उतरल्यावर आपल्या बाबासाहेबांचे दर्शन नाही घेत तोपर्यंत वाटतच नाही की नाशिकला पाय ठेवलाय म्हणून. मग नंतर आम्ही रिक्षात बसलो, माझ्या पायाच्या इथंच बॅग दिली. मग आम्ही निघालो रिक्षात बसून. आणि गाईज आणि मी अशी थकले होते ना त्या वासाने, तर मला असं होतं मी कधी घरी जाऊ आणि कधी नाही. आणि फायनली आम्ही जायला निघालो घरी. मला वाटलं आता आम्ही नॉनस्टॉप आम्ही घरी पोचू, बट तसं काही झालेलं नाही आहे गाईज. रस्त्यातच एवढी ट्रॅफिक भेटली ना आम्हाला, काय सांगू, स्टेशनच्या इथंच त्या नाशिकच्या रोडलाच. सिरियसली गाईज, मुंबईला जो ट्रॅफिक असतो आणि इथं पण ट्रॅफिक. मला आता अजूनच इरिटेड व्हायला लागलं की बाबा मी घरी कधी पोचल आणि का. आणि गाईज ही नाशिकची ट्रॅफिक संपायचं नावच घेत नव्हते. असं जसं आम्ही पोचलो सोसायटीमध्ये, मग मस्त एक्साइटमेंट होती की बाबा कधी वरती पोचतो एकदा आणि कधी फ्रेश होतो. असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता, सगळे हसत होते, सगळे हॅपी होते की भाऊला भेटू आम्ही असं. नंतर आम्हाला दिसली आमची MT खालीच उभी होती ती. मग नंतर DO पण दिसली आमची. मग नंतर आम्ही पोचलो घरात. मग मम्माला मी भेटले, जराशी पप्प्या घेतल्या एकमेकांच्या. मग नंतर सगळ्यांना भेटलो. मग नंतर हॅपी मूड होता सगळ्यांचा. मग नंतर हॅपी मूड बस. मग नंतर सगळ्यात आधी मी गेले बेडरूममध्ये, स्वतःचा अवतार बघितला. ते तर काम मी सगळ्यात पहिले करतेच कुठं पण गेल्यावर. मग नंतर सगळ्यात आधी गेले फ्रेश व्हायला. मग नंतर हळूहळू झालं सगळं. मग नंतर जेवायला बसले मी, कारण का सकाळपासून काही खाल्लं नव्हतं मी आणि मी खूप भूक लागली होती मला. मग नंतर मी बघितलं की आमच्या दोघी गॅलरीमध्ये मागच्या आणि पुढच्या घोसला बांधला होता त्या चिडियांनी. कुठंच जायला जागा नव्हती, पण तरी पण त्या चिमण्यांनी एवढं घट बांधलं. कुठून येतात कुठून जातात ते त्यांनाच माहिती. मग नंतर जरा शेंगा खात जेठालाल बघत टाईमपास केला, आराम केला जरा, कारण का खूप थकले होते मी. त्या वासामुळं माझी हालत कशी घाण होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही मला नाही माहिती, पण मी सांगते. मग नंतर आमच्या घरात आलती एक चिमणी.
मी तिला पाणी दिलं, चू चू चिमणी पाणी प्यायले असं असं गप्पा मारत जरा हसी मजा करत होते. मग नंतर मागच्या गॅलरीतून बघितलं तर चिमणी पंख्यावर बसली होती, सॉरी झाडावर म्हणते मी, पंख्यावर बसली होती. मग नंतर मी, दीदी आणि मम्मा आम्ही बघत होतो की बाबा इथं इथून रस्ता आहे तुला जायला. तिला रस्ता भेटत नव्हता म्हणून आम्ही ते सांगत होतो तिला, तरी पण ते तिथंच बसली होती. जाऊ द्या, ती नंतर चालणे गेली तिच्या. मग नंतर मम्माने बनवली होती एकदम झकास बिर्याणी आणि फ्राय, माझं फेवरेट. सगळ्यांना माहितीच असेल की मला बिर्याणी किती आवडते आणि किती नाही ते. मग नंतर मी तेच बघत उभी होती की बाबा कधी बनते, कारण मला भूक परत लागली होती. मग ते बिर्याणी होसपर्यंत तिथं टाईमपास केला. मग नंतर झालं. मग नंतर मी, दीदी आम्ही सोबत जेवायला बसलो. मम्मा तिथंच अशी बसली होती. मम्मा नंतर जेवण होती पप्पा आल्यावर.